आज मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाच्या वतीनं मराठी मुंबई पत्रकार संघामध्ये आमच्या संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रभाकरजी कांबळे, मुंबई जिल्हाध्यक्ष वनिताताई कांबळे, मुंबई जिल्हा सचिव कविता निकाजे, कल्पना कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आम्ही इथे जाहीर पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र सरकारचं आमच्या ज्या विखुरलेल्या भाडेकरू रहिवाशांचा जो प्रश्न आहे हा प्रश्न संघटित करण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही इथे केलेलं आहे। आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। तर सरकारने सर्वांसाठी घरे 2024 ते 2029 पर्यंत कोणीही घरापासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीचे परिपत्रक काढून तो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। परंतु सर्वांसाठी घरे आणि सन 2024 ते 2029 पर्यंत जर सरकार आपल्याला त्याचं काय म्हणतात त्याला काय घोषितच केलेलं आहे ना, घोषित केलेलं आहे। हा 29 पर्यंत उद्दिष्ट दिलेलं आहे की भाडे म्हणजे बेघर कोणी राहणार नाही, हे उद्दिष्ट केंद्र आणि राज्य सरकारनं घोषित केलेलं आहे। तर त्या दृष्टिकोनातून आता हे मुंबई महानगर पालिकामध्ये स्वमालकी म्हणजे मालकी हक्काच्या खाजगी मालकी हक्काच्या घरामध्ये काही भाडेकरू लोक राहतात। सरकारकडे आता आमचा पाठपुरावा चालते, तर बऱ्याचशा घराचं इमारतीचं चाळीचं निकृष्ट दर्जाच्या घराचं पुनर्वसन करण्यासाठी जे लोक त्या घरात राहत होते त्यांना भाडेकरू म्हणून दुसरीकडे शिफ्ट केलं जात होतं। तर आतापर्यंत प्रश्न असाच होता की कोणत्या प्रकल्पाचे आहे, तुम्ही कोणत्या प्रकल्पामधून तुम्हाला भाडे करू ठरवलेलं आहे, म्हणजे एखाद्या बिल्डिंग जर पुनर्वसन करायचं तर काही भाड्याने राहण्यासाठी ते सवलत देतात का नाही। तर ते सगळी महाराष्ट्र सरकारकडे लक्ष म्हणजे काल सचिवाकडे कांबळे साहेब आणि यांनी सर्वांनी भेट घेतली आणि सरकारच्या निदर्शनात आणून दिलं की आम्ही कोणत्या प्रकल्पाचे नाही आहे। या देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाले आणि आम्ही भाडेकरू तत्वावर लोक राहतो। महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आमचं कोणत्याच जिल्ह्यामध्ये देशामध्ये राज्यामध्ये घर नाही आहे। आज आम्ही भाडेकरू राहतो। सर्वांसाठी घरे 2024 ते 2029 जर सरकारचं उद्दिष्ट असेल तर त्या उद्दिष्टामध्ये आमच्या मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघामध्ये जे लोक आहेत त्यांना हक्काची घरं मिळायला पाहिजेत, ही या पत्रकार परिषदेची महत्वाची भूमिका आहे। मुंबईमध्ये भाडेकरू लोकांची इथे म्हणजे 90% लोकसंख्या भाड्यानेच राहतात चाळीमध्ये। आता पर्टिक्युलरली आकडा सांगता येणार नाही, परंतु आम्ही मागच्या 2 वर्षापासून या 100-150 लोकांचा टागोर नगर विक्रोळीच्या भागात जे मुलुंड तहसीलच्या अंदरमध्ये येते आणि SRA त्यांचा भांडूप येते, जिल्हा बांद्रा येते, याच्याकडे आम्ही ते पाठपुरावा दिलेला आहे 150-200 लोकांची यादी अनेक वेळा उपोषण वगैरे केलं आणि उपोषण सुद्धा केलेलं आहे। अशा म्हणजे रिसर्च सध्या पाठपुरावा चालू आहे त्याचा। नाही ते भांडुपला दिलेलं आहे ना पत्र, सर्वेक्षण करा, त्याचा अहवाल तयार करा, परंतु त्याच्याकडे अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष झाल्यामुळे तो काय झालं नाही। या अंतर्गत सर्वेक्षण चालू आहे, अशा प्रकारचं पत्र सुद्धा म्हाडाने दिलेलं आहे। मी तहसीलदार कार्यालय आणि याच वार्डमध्ये सर्वांसाठी घरे 2024 ते 2029 उद्दिष्ट म्हणजे काय आम्हाला बनवाबनवी करण्याचं सरकारचं धोरण आहे का? देईल का? म्हणजे उद्दिष्ट 24 ते 28 29 पर्यंत आहे। हे म्हाडाला आम्ही पत्र दिलेलं आहे, तुम्ही बोलले ते बरोबर आहे, कारण जे निकृष्ट दर्जाचे घर आहेत त्याचेच पुनर्वसन करणार, आम्हाला कुठं घर देणार? हा हे पत्र नको। प्रभाकर कांबळे हे यांना पत्र आलंय, प्रधानमंत्री आवास शहरी अंमलबजावणी कालावधी सन 2024 ते 2029 या कालावधी मुंबई महानगरातील भाडेकरू तत्वावर राहणाऱ्या कुटुंबांना हक्काचे घर देण्याबाबत प्रशासकीय यंत्रणेला आपल्या स्तरावर आदेशित करा, असं महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण कलानगर वांद्रेनं पत्र दिलं। कक्ष अधिकारी गृहनिर्माण हे पत्र दिलेलं आहे। आता त्याच्यावर लिपणार आहे। आता आम्ही उद्यापासून याच्या नांदी लागणार आहे, म्हणजे उद्यापासून आम्ही मुलुंड तहसील भांडूपचं SRA काय यसवाड ना, यसवाड बांद्रा कलेक्टर, कारण शासन आणि शासन म्हणजे आमच्या लक्षात आणून द्या, प्रशासनाने ते लक्षात आणून दिलं पाहिजे। म्हणून जे आमच्या सोबत जे आमच्या भगिनी आहेत जे भाडेकरू लोक राहतात ते अधिकृत आमच्याकडे आहेत त्यांचं सर्वेक्षण करा। याच्यासाठी एक तर मुलुंड तहसीलच्या कार्यालयासमोर नाहीतर बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आता उद्यापासून आम्ही बेमुदत आमरण उपोषण करणार आहे। जोपर्यंत जसं आम्ही या लोकांची यादी दिली त्या यादीप्रमाणे ते कुठं राहतात, कुणाच्या घरात भाड्याने राहतात, किती दिवसापासून भाड्याने राहतात, खरोखर राज्यात त्यांचं घर आहे किंवा नाही याचं खातरजमा करण्यासाठी सरकारने यंत्रणा आणि प्रशासनाने यंत्रणा ती लावली पाहिजे। इमारती कोणाच्या कुठे येतात त्याच्याशी आमचा तो विषय नाही आहे। आमचा विषय आहे की खाजगी मालकाच्या घरात आम्ही भाड्याने राहतो। उदाहरणार्थ तुम्ही खोली मालक आहे, तुमचे 4 रूम आहेत, त्याच्यामध्ये आम्ही 4 लोक भाड्याने राहत आहे, बरोबर आहे। तर आमचं जे आम्ही जे भाडे तत्वावर राहतो तर आम्हाला ते मालकी हक्काचं मिळायला पाहिजेत, अशा पद्धतीचा आहे। बाकी शहरामध्ये बऱ्याचशा घराचा विविध प्रकल्प चालू आहेत, म्हाडाचा प्रकल्प आहे, त्याच्यानंतर अजून जमिनी आपल्या घराच्या पुनर्वसनाचा प्रकल्प आहे, त्याचे घराची निर्मिती चालू आहे का बिल्डिंगची,
आता सरकारनं 2% निधी 20% निधी असा राखीव ठेवलेला आहे त्या बिल्डिंग मध्ये, ठेवायला पाहिजे. आम्ही भाडेतत्वाचा करार केलेला आहे तुमच्यासोबत, बरोबर आहे. ते तुमची मालकी तुम्हालाच राहील. आम्ही जे भाडे करून राहतो तर आम्हाला त्याच्यातून जे शासनाचे प्रकल्प आहेत घरकुल निर्मितीचे, त्या प्रकल्पांमध्ये आम्हाला त्या राखीव जागा मिळाली पाहिजे. ते माडामध्ये फॉर्म भरलेले आहेत ना, फॉर्म भरलेले आहेत, पण विविध प्रकल्प नाही. मागणी जराशी किचकट आहे समजण्यासाठी. दुर्बल घटकातील EWS लाभार्थी असला पाहिजे. तो गेल्या 20 वर्षात गृहनिर्माण योजनेचा कोणताच त्यांना लाभ घेतला नाही. आता आमच्यासोबत ज्या भगिनी आहेत, 20 वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली, अजून आपण लाभ घेतला का? अभी घर लिया क्या इसके पहले 2-4 साल पहले नहीं लिया. तर आपण याच्यामध्ये हे बसणार आहे. किमान 30 चौरस मीटर ते 45 चौरस मीटर मध्ये पती अविवाहित मुलं मुली आणि प्रधानमंत्री PO विश्वकर्मा सफाई कामगार BO WC अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्राधान्य. याच्यात आमचं सगळं 30% अंगणवाडी कर्मचारी आहेत. सेविका विक्रोळी भांडूप प्रकल्प. आता मला अंगणवाडीमध्येच 25 वर्ष होत आली सर्व्हिस करून, पण अजून आज तागायत मला मुंबईमध्ये मी भाडेतत्वावरच राहत आहे. त्यामुळे आम्हाला म्हणजे आमचं असं सरकारला निवेदन आहे की आम्ही अंगणवाडी कमी याच्यामध्ये मानधनावरती आम्ही काम करतो. आमचं म्हणजे पोटा पाण्याचा तर प्रश्न मिटत नाही, वरून राहण्याचा प्रश्न आहे आणि तो सुटावा यासाठी आम्ही सरकारला विनंती करतो की आम्हाला जे भाडेतत्वावरती आम्ही राहतो तर आम्हाला घराचं जे 20% जे काय प्राधान्य असेल ते आमच्यासाठी करावं. या पुढे या. तुम्ही बोला. माझं नाव भारती राणे. भले आता आपण प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जॉबला असतो तरी पण त्यातून आपण जे राहत आहोत त्याचे भाडे भरण्याने बाकी सगळे खर्च आपले कितपत पुरवले जातात किंवा आपल्याकडून पे केले जातात याची सगळ्यांना कल्पना आहे. आईवडिलांच्या काळापासून खूप वर्षांपासून आम्ही भाड्यानेच राहतोय. सो याच्यामधून एकच मागणी आहे की जे कोणी हक्काची घरं नाही आहेत, जे भाडेतत्वावर राहत आहेत, त्यांना त्यांचं स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे अशी एक छोटीशी मागणी आम्ही करत आहोत आणि या संबंधितच आपण सगळे जमलेलो आहोत. सो तुमच्या मार्फत आणि यांच्या मार्फतही एकच ही आमची मागणी पुढे जावी आणि त्याच्याबद्दल एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळावा एवढंच मत आहे. माझं नाव कल्पना कांबळे आहे. मी विक्रोळीमध्ये राहते आणि 10 वर्ष झाले मी विक्रोळीमध्ये राहते आणि भाड्याचं घर असल्यामुळे प्रत्येक वर्षाला आम्हाला त्रास असतो. कारण जे घर शोधून देतात त्यांना आम्हाला ब्रोकरेज द्यावा लागतो. दुसरी गोष्ट, आमचे मुलं शाळेमध्ये जात असताना आम्हाला जिथे खोली मिळेल सगळे काही व्यवस्था आम्हाला त्याच्यानुसार आम्हाला चेंज करावी लागते. घर कसं मिळेल काय मिळेल आम्हाला माहीत नसतं आणि ते सगळ्या त्रासातून आम्ही जात आहोत. म्हणून आम्हाला जे घर भाडे करून जे घर मिळण्याचं जे काय आहे ते आम्हाला जर घर भेटलं तर खूप सरकारची एक मोठी मेहरबानी होईल. शाबाश. मेरा नाम मुबीना है, विक्रोली में रहती हूँ 18 साल से. भाड़ा के रूम से हाउस वाइफ हूँ मगर भाड़ा के रूम से बहुत परेशान हूँ. ये कामले वजह से मेरे को ये घर मिल रहा है, गवर्नमेंट तरफ से वो मेरे को लगाई, इसके लिए बहुत शुक्रवार. और मिलना चाहिए जल्दी, ऐसा भी बोलो ना. ये घर जल्दी मिलेंगे तो बहुत अच्छा हो रहूँगा, मैं बहुत खुश रहूँगी. कितना भी कमाओ नहीं कमाओ भाड़ा देना ही पड़ता है. कोई कम नहीं करता, भाड़ा बढ़ते जाता है, कमी नहीं हो रहा है. खाली तुमचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. तुम्ही यादी सादर करा. आम्ही त्यांच्याकडे यादी सादर केलेली आहे. आझाद मैदानला उपोषणला सुद्धा बसलेलो आहोत. मला मिळालेले सर्वांसाठी घरे 2022 जे धोरण झालं, इथंच आम्ही पत्रकार परिषद घेतली होती. मला वाटतं भोजने साहेब आहे, सलीम भाई आहे, इथंच परिषद घेतली होती आम्ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. बरोबर. सर्वांसाठी घरे 2022 धोरण, भूमिहीनांना जमिनी तर बेघरांना घरे, हे आमच्या संघटनेचा मूळ अजेंडा आहे ना. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.